आज लालपरी पाहिली बरं. तर रामकृष्ण हरी मंडळी गोव्यातून आणि ना बघा ते सासरी आल्यावर सासरी माहेरचं कोणतरी आल्यावर कसा आनंद होतो तसं मला MH वाले लालगाडी ST बघितली की मला प्रचंड आनंद होतो. तर रोज एकदा तरी मला ही लालपरी दिसती आणि मला माझ्या माहेरचं कोणतरी आल्यासारखं भास होतं. मी म्हणते की मी थोड्या दिवस इकडे नांदायला आले असं समजूयात. आता जिथं आईपाशी जन्म झाला त्या गावात तर मी थोड्या दिवसच राहिले, थोडे वर्ष राहिले. त्यानंतर आपण सगळे मुली नांदायला इकडे तिकडे गेलोच की. मग आता तसं समजूयात की माणसं पण नांदायला जातात पैसे कमवायच्या हिशोबाने. त्यासाठीच आम्ही इकडं आलो आहे असं तुम्ही समजा. बऱ्याच जणांना माहिती आहे का आलो, पण काही लोक अजून कमेंटमध्ये विचारतात. तर आज आम्ही गेलो होतो पेडणेला. इथं सांगायचं म्हटलं तर सांगण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, वेगळं काही नाही आहे. माणसं पण आपली महाराष्ट्रातली बऱ्यापैकी इथं आहेत. खूप लांबून लोक आलेले आहेत. ओडिसा, कर्नाटक, बेंगलोर, कलकत्ता. आपलं महाराष्ट्र तर खूप जवळ आहे. मी तर म्हणून 420 किलोमीटरवरून आम्ही आलेलो आहोत. आज पेडणेमधलं मी पहिलं तर तुम्हाला बसस्थानक दाखवते आणि सगळंच इथं आहे. मला पहिलं असं वाटायचं की गोव्यामध्ये म्हणजे ख्रिश्चन लोकांचेच पुतळे किंवा तेच त्यांचे जॉर्ज असे काहीतरी असतील, पण असं काहीच नाही आहे. इथं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज तर चौकात आहेत. काहीही वेगळं नाही आहे, फक्त आपल्या मनात पाहिजे, जो मी आता माझ्या मनात निर्माण करते. खूप छान वातावरण आहे, झाडं आहेत खूप सुंदर सुंदर. आणि अजून मी काय सांगू, जसं जसं मला कळेल म्हणजे जसं जसं मला उमगेल तसं मी तुम्हाला दाखवील. मंदिरं तर इतकी आहेत ना की विचारू नका. एक बाई तर मला म्हटली की महाराष्ट्रात एवढी मंदिरं नाही आहेत ना, एवढी मंदिरे गोव्यात आहेत ठिकठिकाणी, जे हळूहळू दाखवेल. बाजारपेठ आहे, सगळं आहे. फक्त इथं मासे जास्त प्रमाणात दिसतात, जे मला बघितल्यावर उलटी आल्यासारखं होतं, पण असं होईल सवय हळूहळू.